मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत व्हीपीआरपी गाव गरिबी निर्मूलन आराखडा व्हीपीआरपी गाव स्तरावरून जो ऑनलाईन झालेला आहे तो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आणि ग्रामपंचायतला कशा पद्धतीने सबमिट करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गाव स्तरावरून व्हीपीआरपी ऑनलाईन केलेला रिपोर्ट आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे आणि ग्रामपंचायतला सबमिट करायचा आहे हे आपण पाहत आहोत। तर त्यासाठी तुम्हाला गुगल वरती जायचं आहे आणि गुगल वरती ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे nrlmvprp2022.cdfi.co.in/auth/login report। तर आपल्याला ही वेबसाईट सर्च करायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी ही पहिलीच वेबसाईट मिळणार आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपण जो प्रत्येक गावाला एक आयडी दिलेला आहे, सीआरपी ना जो आयडी दिलेला आहे तो आयडी या ठिकाणी आपल्याला टाइप करायचा आहे। आयडी टाकत असताना एसएजी सीआरपी एंटाइटलमेंट साठी जो आयडी दिलेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे। खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड बरोबर टाकला का नाही हे चेक करायचं आहे आणि सबमिट बटन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। शक्यतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक कॉपी करून देईल, त्यावर तुम्ही जाऊन क्लिक करा, त्यावरून तुम्ही सदर वेबसाईट ओपन करा। अशा पद्धतीने हे पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। या ठिकाणी पहा एंटाइटलमेंट कन्सोलेट, पीजीएसआरडी कन्सोलेट, एसडीपी कन्सोलेट हे संपूर्ण अहवाल ऑनलाईन झालेले अहवाल जे आहेत व्हीपीआरपी आपण जो ऑनलाईन केलेला आहे तो या ठिकाणी ओपन होणार आहे। या ठिकाणी पहा एंटाइटलमेंट प्लान आहे आणि हा लाईव्हलीहूडचा प्लान आहे। हा प्रत्येक प्लान आपला डाउनलोड होणार आहे आणि हा प्लान आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि तो ओपन करून त्याची प्रिंट काढून आपल्याला तो ग्रामपंचायतला सबमिट करायचा आहे। त्याची रिसिव्ड आपल्याला जतन करून ग्राम संघाकडे ठेवायची आहे। ही टास्क ग्राम संघाची आहे। सीआरपी ताईंना हा रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे। जो काही खर्च येणार आहे तो ग्राम संघामधून आपल्याला या प्रिंट साठी येणारा खर्च करायचा आहे। 2 झेरॉक्स प्रती घ्यायच्या आहेत आणि याची रिसिव्ड आपल्याला आपल्या ग्राम संघाकडे जतन करून ठेवायची आहे आणि ही रिसिव्ड आपल्या ग्रामपंचायत पर्यंत एक कॉपी आपल्याला ग्रामपंचायतला पोहोचवायची आहे। अशा पद्धतीने पहा हा प्रत्येक रिपोर्ट डाउनलोड होतो आणि तो आपल्याला सबमिट करता येतो। आपण गाव स्तरावरून काय माहिती भरलेली आहे याचा एकत्रित प्लान हा या ठिकाणी जनरेट होतो। त्या अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ही जी पीडीएफ फाईल आहे ती डाउनलोड करायची आहे आणि ग्रामपंचायतला सबमिट करायची आहे। एंटाइटलमेंट आहे, लाईव्हलीहूड आहे। तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल। मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि आवडला असेल तर परत एकदा विनंती आहे मित्रांनो, चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।